कथेचं नाव आहे अबोला अ जर्नी ऑफ लव्ह, भाग 16। अक्षय फ्रेश होऊन आरशासमोर आपला आवरत होता। तो आपले केस सेट करत होता, सोबत गाणंही गुणगुणत होता। ती मात्र नुकतीच त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली होती, पण त्याचे शब्द जसे तिच्या कानावर पडले तसा ती दारातच उभं राहून त्याच्या हालचाली न्याहाळत त्याचं गाणं ऐकू लागली। तो मात्र आपल्याच तंद्रीत होता। अक्षयचं आवरून झालं तसं तो मागे वळला आणि दारात उभ्या असलेल्या तिला पाहून त्याने जणू भुवयाच उंचावल्या, कारण ती तर मान हरपून त्याच्याकडे पाहत होती। आज त्याने ब्लॅक अँड व्हाईट लुक केला होता आणि त्यात तो कमालीचा हँडसम दिसत होता। त्याच्याकडे पाहता कोणतीही मुलगी सहज त्याच्या प्रेमात पडून जाईल एवढा हँडसम होता तो। ओय हॅलो अमूल्या, अक्षयने तिच्याकडे पाहत लांबूनच टिचकी वाजवत तिला भानावर आणले। ते तुमची कॉफी। अमूल्या कोंदलत आत रूम मध्ये निघून आली आणि तिने त्याच्या समोर कॉफी मग धरला। कुणी बनवली आहे? अक्षयने भुवया उंचावत विचारलं। मी, अमूल्या। मी कॉफी तुला बनवायला सांगितली नव्हती। अक्षय, ठीक आहे, मग मी कॉफी घेऊन जाते। गरज असेल तर स्वतःची कॉफी स्वतः बनवून घ्या, कारण आज घरातील सर्व नोकऱ्यांना सुट्टी आहे, अमूल्या म्हणाली आणि जायला वळली। मी तुला जा म्हणलो नाही अमूल्या, अक्षय कडक आवाजात म्हणाला। म्हणजे आता तुम्ही म्हणाल तेव्हा मी इथून जायचं का? मागे वळत अमूल्या भुवया उंचावत म्हणाली। हो, कारण तू उगाच माझी बायको होण्याचा प्रयत्न करते आहेस। आता तुला मला हेही सांगावं लागेल का की माझ्याजवळ यायचं नाही? रात्री माझ्यावर एवढी मेहरबानी करायची काय गरज होती? मी त्रासात होतो याचा तू फायदा घेत होतीस का? अक्षय, हो, घेतला मी तुमचा फायदा। मग? अमूल्याने त्याच्यावर नजर रोखली होती। पुन्हा घ्यायचा नाही मग, कारण मी तुझा नाहीये। दे ती कॉफी आणि जा इथून। सकाळ सकाळी मला तुझा चेहरा दाखवायला येत जाऊ नकोस। अक्षयने तिच्या हातून कॉफी मग हिसकावून घेतला। आणि हो, माझ्याशी बोलण्याचा भांडण्याचा जो तुझा बहाणा असेल तोही सोडून दे। मला तुझ्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये। आता तू गेलीस तरीही चालेल, अक्षय कॉफी मग तोंडाला लावत म्हणाला। ते मी जाणारच आहे, पण जरा माझंही भाषण ऐकून घ्या प्रोफेसर धूमकेतू। मलाही काही हौस नाही तुमच्याशी बोलण्याची आणि तुमच्याशी भांडायची, कारण मलाही तुमच्यात इंटरेस्ट नाहीये। जेव्हा होता तेव्हा तर तुम्ही माझ्या हृदयाचे तुकडे केलेत, जे मी कधीही विसरणार नाही। आणि लक्षात ठेवा, आजपासून तुमचा माझा काहीही संबंध नाही। मी एका शब्दानेही तुमच्याशी बोलायला येणार नाही, समजलं? बाय, टेक केअर। अमूल्या अक्षयला खुन्नस देत म्हणाली आणि तडक रूममधून बाहेर निघून गेली। तो मात्र कॉफी पीत फक्त तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत उभा होता। आज घरी सरदेसाई यांची एकुलती एक कन्या घरी येणार म्हणून घरात जोरदार तयारी सुरू होती। अक्षय, विश्वनाथ, नीरव आणि अमूल्या तर बाहेर गेले होते, पण घरची कन्या घरी येते म्हटल्यावर वसुंधरा मात्र गडबडीत होत्या। सोबत त्यांचे आवडते जावई आणि त्यांची पुतणी येते म्हणून त्या खुशही तेवढ्याच होत्या। सुमन, अगं जेवणाचं काय ते झालं का? तुला माहिती आहे ना, छोट्या परीला गुलाबजाम आवडतात, ते बनवून झाले का? आणि जावई त्यांच्या आवडती मेथीची भाजी केली का तू? वसुंधरा हॉलमधील आवरावरी करत सुमनला विचारत होत्या। बाईसाहेब, अहो तुम्ही सांगितलं होतं तसं समद करून झालंय, तुम्ही निश्चिंत राहा। पण दीदी, त्यांच्यासाठी तुम्ही मला काहीच बनवायला सांगितलं नाही? त्या काय पुण्यावरून पार्सल जेवण घेऊन येणार आहेत का? सुमन किचन मधून म्हणाली। मला तर तसंच वाटतंय, ती मुलगी म्हणजे अशक्य आहे। आता इकडे आल्यावर ती किती गोंधळ घालेल सांगता येत नाही। मला तर हल्ली प्रश्न पडतो की जावई त्या महामाईला कसं झेलतात। वसुंधरा म्हणाल्या। ओ ससुबाई, आपने हमें याद किया और हम आ भी गए। नीरव म्हणजेच वसुंधरा यांचा एकुलता एक जावई दारातून आत येत म्हणाले। नानी, छोटी परी मिहीरचा हात सोडत धावत वसुंधराताई यांच्याकडे निघून आली। ओ माय प्रिन्सेस, आलीस तू? छोटी परी जसं वसुंधराताई यांच्याजवळ निघून आली तसं त्याने तिला उचलून घेतलं। नानी, मी तुला खूप मिस केलं। छोटी परी वसुंधराताई यांच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली। मी पण या छोट्या परीला खूप मिस केलं। वसुंधरा यांनी सुद्धा तिच्या गालावर ओठ टेकले। अमूल्या, तनतन करत वसुंधरा यांची कन्या नैना अमूल्याचं नाव घेत आत आली। घ्या, आल्या आल्या मॅडम भांडणाला सुरुवात करणार। सुमन, अगं तुझ्या दीदीसाठी जरा थंड पाणी घेऊन ये, जेणेकरून तिचं डोकं शांत होईल।
वसुंधरा सुमनला आवाज देत म्हणाल्या, सासूबाई तुमच्या मुलीकडे पाहून तर असं वाटत नाही की ती आता शांत होईल. पुण्यावरून निघाल्यापासून मॅडमचं तोंड चालूच आहे. मला तर भीती वाटते की तुमच्या सुनेचं काय होईल. बरं आहे कुठे ती? निहीरने विचारलं. ती आणि नीरव हॉटेलवर गेलेत. तसं इथे थांबून तुमच्या बायकोचा तमाशा पाहण्यापेक्षा तिकडे ती बिचारी तिचं काम करत बसेल. मी तर सांगून ठेवलंय की घरी उशीर आहे. अक्षय समोर असल्याशिवाय तसंही तुझी बायको कुणाला ऐकणार नाहीच. वसुंधरा, हो नानी, तू बरोबर बोलतेस. मम्मी मामीवर खूप चिडले आहे. छोटी परी म्हणाली. परी, ती तुझी मामी नाहीये. नैना चिडून म्हणाली. मम्मा, पण डॅडी म्हणाले की ती माझी मामी आहे आणि ती खूप हुशार आहे. हो ना ग नानी? परी वसुंधराताई यांच्याकडे पाहत म्हणाली. हो ग बाला, तुझी मामी नुसती हुशार नाहीये, ती खूप गोड आहे, अगदी तुझ्यासारखी. वसुंधराताई परीचे गाल ओढत म्हणाल्या. मॉम, उगाच त्या भिकारड्या मुलीचं कौतुक करू नकोस. मला तर कळत नाही या अक्षराने तिच्याशी लग्न कसं केलं. त्याला तर ती बिलकुल आवडत नव्हती. मग हे रामायण कसं घडलं? नैना पाय आपटत सोफ्यावर येऊन बसली व म्हणाली, याचं पूर्ण श्रेय तुझ्या बापाला आणि मला जाते. लक्ष्मीच्या पावलाने आम्ही आमची दुसरी मुलगी आपल्या घरी आणली. बरं जावई, तुम्ही बसून घ्या, मस्त आराम करा. 2 दिवसांसाठी आला तर सुखात राहा. उगाच इतरांच्या संसारात नाक खुपसू नका. वसुंधरा निहीरला खानाखुना करत नैनाकडे पाहत म्हणाल्या. सासूबाई, मला असं वाटत नाही की इथे कोणी कुणाच्या संसारात नाक खुपसल्याशिवाय शांत बसेल. आम्ही काही इथे उगाच आलो नाहीत. निहीर नैनाकडे पाहत होता. पण इथे येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं नव्हतं. आणि तुम्हाला एवढं सासूरवास आवडतो तर एकटं यायला काय झालं होतं? तुम्हीच फूस लावली असणार या महामायेला. वसुंधरा तोंड वाकडं करत म्हणाल्या. सासूबाई, माझ्यावर आरोप करू नका. मी काहीच केलं नाही. निहीर म्हणाला. निहीर, तू मॉमचं बोलणं मनावर का घेतोस? आपण इथे कशासाठी आलो आहोत? नैना चिडून म्हणाली. आपण नाही नैना, फक्त तू इथे वाद घालायला आली आहेस. पण मी आणि माझी परी माझ्या लाडक्या सासूला भेटायला आलो आहोत. माझं कर्तव्य होतं की तुला इथवर घेऊन येणं. आता तुझं तू काहीही गोंधळ घाल, त्यात मी तुझ्या सोबत नसेल. बरोबर ना सासूबाई? वसुंधरा यांच्याकडे पाहत नीरव डोले मिचकावत म्हणाला. अगदी बरोबर जावई. बरं, मी काय म्हणते, तुम्ही मस्त फ्रेश होऊन या. आज तुमच्या आणि परीच्या आवडीचं जेवण केलंय मी. वसुंधरा म्हणाल्या. नानी, माझे गुलाबजाम पण केलेत तू? परीने विचारलं. हो ग राणी, तुझ्याच आवडीचे गुलाबजाम केले आहेत. ओ जावई बापू, तुमच्या बायकोने घरून डब्बा वगैरे आणला नाही ना? नाही म्हणजे फार असं नाही, पण थोडाफार त्यांच्या आवडीचं जेवण केलंय आम्ही. वसुंधरा म्हणाल्या. घरी जेवण बनवायला तुमच्या मुलीकडे वेळ नव्हता सासूबाई. असो, मला तर खूप भूक लागलीये. चल परी, आपण दोघंही मस्त फ्रेश होऊन येऊया. निहीरने वसुंधरा यांच्याकडून परीला स्वतःजवळ घेतलं. डॅडी, पण मम्मा? परी नैनाकडे पाहत होती. तुला मी सांगितलं होतं ना की मम्मा आज मामी सोबत भांडणार आहे आणि आपण काय करणार आहोत? निहीर म्हणाला. आपण मामीला हेल्प करणार आहोत. परी म्हणाली. परी, मी तुझी मम्मा आहे. ओ गॉड, मी पण कुणाशी बोलते? निहीर, आपली मुलगी लहान आहे. तू तिला इथूनच काय काहीही शिकवत आहेस? तिचा या भांडणाशी काय संबंध? नैना जरा चिडून म्हणाली. अगं, संबंध आहे लेडी रॉन. तुझ्या मुलीला कळायला नको का की तिची मम्मा इतरांशी कसं भांडते? काय सासूबाई, मी बरोबर बोलतोय ना? निहीर म्हणाला. तुम्ही कधी चुकीचं बोलता का जावई? बरं असो, तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन या. मी सुमनला सांगून तुमच्यासाठी जेवण लावायला सांगते. नाही ना, तूही आता शांत हो आणि जेवायला ये. अक्षय आणि अमूल्या घरी येईपर्यंत मला घरात शांतता हवी आहे, एवढं लक्षात ठेव. वसुंधरा नैनावर नजर रोखत म्हणाल्या. तू मलाच बोल मॉम, पण ती जेव्हा केव्हा घरी येईल तेव्हा मी तिला सोडणार नाही. आणि हे तू लक्षात ठेव. मी फ्रेश होऊन येते, नैना म्हणाली आणि तिच्या रूमकडे निघून गेली. सासूबाई, तुमचं हे वादळ खूप पेटलंय. पण मी काय म्हणतो, संध्याकाळी जो पिक्चर सुरू होणार आहे तो पाहण्याआधी आपल्यासाठी पॉपकॉर्न, चहा, भजी यांची सोय करून ठेवा. निहीर म्हणाला. जावई, मला इथे टेन्शन आलंय आणि तुम्हाला कसली एवढी मस्करी सुचते. पण काहीही म्हणा, अक्षय पिक्चरचा एंड करणार हे नक्की. तसंही त्याच्यासमोर नैना फार काळ टिकणार नाही. असो, तुम्ही फ्रेश होऊन या. प्रवासात तुम्ही थकला असाल ना, मस्त जेवण करून घ्या आणि आराम करा. तसंही संध्याकाळी घरात राडाच होणार आहे. वसुंधरा म्हणाल्या.
चल परीराणी, आपण फ्रेश होऊन येऊया. मम्माचं माहिती नाही, पण परी आणि परीच्या डाळीला मात्र खूप भूक लागलीये. चला चला. छोट्या परीशी बोलत मिहीर जिन्याने नैनाच्या रूमकडे निघून गेला. ते तिघही निघून गेले तसं वसुंधरा यांनी विश्वनाथ आणि नीरवला कॉल केला. त्या दोघांना नैना आल्याचं कळवून त्यांनी लगेचच कॉल कट केला व त्या जेवणाचं पाहायला म्हणून किचन मध्ये निघून गेल्या. कथेचा 16वा भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट्स व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढील भागात लवकरच भेटू. धन्यवाद.